त्या ॲक्सिडेंटच्या पाठीमागे कोण आहे? तो एखादा व्यावसायिक आहे, एखादा बिल्डर आहे, एखादा राजकीय व्यक्ती आहे, एखाद्या जवळचा व्यक्ती आहे का कोण आहे? हे जर आपल्याला बघायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या दिशेने आपल्याला ते इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी न्यूज 29 महाराष्ट्र. पूर्वी ADR जो आहे म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट, तो रिपोर्ट असा असतो की ॲक्सिडेंट झाल्यानंतर माणूस कशामुळे माणसाचा मृत्यू कशामुळे झाला याच्यावर तो ADR काढला जातो, त्याच्यावर तपास चालू होता. आता हा FIR झाल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला, या तपासाला कुठेतरी आता दिशा त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे आम्ही जो FIR केलेला आहे त्या FIRवर त्यांना काम करावं लागेल, त्या FIRच्या खोलामध्ये त्यांना जावं लागेल, आम्ही ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या त्याचा योग्य असा अभ्यास त्यांना त्या ठिकाणी करावा लागेल आणि मगच इन्व्हेस्टिगेशन संपेल. जर या विषयावर, या FIRवर त्यांनी कामच नाही केलं आणि नुसतंच दुसऱ्या दिशेने इन्व्हेस्टिगेशन नेलं तर ते योग्य राहणार नाही हे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी माहिती. त्यामुळे FIR केल्यामुळे या इन्व्हेस्टिगेशनला, या तपासाला कुठंतरी एक दिशा मिळाली, एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांसमोर सांगतो. अशोक खरात प्रकरणामध्ये अजित पवार यांच्या मृत्यूचा देखील इन्व्हॉल्वमेंट आहे अशा पद्धतीचा दावा तुम्ही सातत्यानं करत होता. कारण की अजित पवार यांच्या घराच्या समोर केलेली काळी पूजा असेल किंवा त्यांच्या फोटोंवरती असेल पूजा असेल, त्यामुळे एकीकडे राज्यात अशोक खरात देखील प्रकरण गाजत आहे आणि दुसरीकडे सायमल्टेनियसली अजित पवारांच्या या विमान अपघाताच्या मृत्यूचा तपास देखील होतोय. खरं तर अशोक खरातच्या अँगलने खरं तर अजित पवारांच्या मृत्यूचा तपास होणं गरजेचं आहे का? त्या सगळ्या संदर्भात काही डीजीची चर्चा झाली का? हे बघा, आपण जेव्हा कॉन्स्पिरसी म्हणतो, क्रिमिनल कॉन्स्पिरसी, त्या ॲक्सिडेंटच्या पाठीमागे कोण आहे? तो एखादा व्यावसायिक आहे, एखादा बिल्डर आहे, एखादा राजकीय व्यक्ती आहे, एखाद्या जवळचा व्यक्ती आहे का कोण आहे? हे जर आपल्याला बघायचं असेल तर वेगळ्या वेगळ्या दिशेने आपल्याला ते इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी करावं लागतं. सुरुवातीला ADRवर ते करत होते, ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टवर, त्यामुळे दिशाच त्यांना त्या ठिकाणी कुठे मिळत नव्हती. आम्ही FIR केल्यामुळे आता कुठेतरी दिशा तिथं मिळालेली आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की खरात हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपण जर काही गोष्टी खोलात जाऊन बघितल्या तर कुठंतरी अजितदादांच्या घातपातामागे खरात हे प्रकरण सुद्धा आहे का हे नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. कारण योगायोग आहे. एक तर अजितदादा जिवंत असताना त्यांच्या घराबाहेर जी पूजा झाली, काळी पूजा होती, ब्लॅक मॅजिक आपण त्याला म्हणतो, आणि मग अशा प्रकारची पूजा जर मुंबईला आणि बारामतीला होत असेल आणि खरात हा जो माणूस आहे या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फेमस कशासाठी असेल तर ब्लॅक मॅजिकसाठी होता. त्याच्याकडे जाणारी लोक कोण होती, का ती सातत्याने त्या ठिकाणी जात होती, आणि दमानी यांनी आज जो मुद्दा मांडला त्याच्यामुळे ज्या ट्रान्झॅक्शन महिन्यामध्ये होत होत्या त्या 27 जानेवारी, 28 जानेवारी, 29 जानेवारी या बँकेत ज्या ट्रान्झॅक्शन त्या मोठ्या प्रमाणात वाढल्या, याच्याकडे सुद्धा कुठं ना कुठं त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करत असताना खरात हा अँगल हा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या अँगलमध्ये बघावं लागेल. त्यात आर्थिक व्यवहारसुद्धा मोठ्या प्रमाणात खरातांच्या प्रकरणामध्ये झाले होते, कारण का हवाला मोठ्या प्रमाणात खरातांच्या कार्यालयाकडनं, त्यांच्या बँकेतून त्या ठिकाणी तिथं होत होता, दुसऱ्या देशात त्या ठिकाणी होत होता. त्यामुळे मग अजितदादांच्या ॲक्सिडेंट मागे नाही तर घातपातच्या मागे खरात नाही तर खरातच्या जवळची काही लोक आहेत का आणि त्याच्या मागचं कारण काय हे नक्कीच त्या ठिकाणी शोधलं पाहिजे.